आरामात होती नाही. तो काय होता आले बा. तर पुन्हा एकदा आपण मैदानात जातोय जिथे सामन्याला सुरुवात होते. दोन्ही पंचांना मी विनंती करतोय, आधीच खूप वेळ गेलेला आहे, आपण कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अलिबाग संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय पार्थ, येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला येतो म्हणजे रेवदंडा संघाचा हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख असणारा रिजवान. नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे बाबू. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पार्थ आक्रमण करतोय, पहिलं षटक घेऊन येतोय. रिजवान याच्यासाठी पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. एक धावेनं खातं उघडलं जातंय संघाचं. निश्चित पाहायला गेलं तर रेवदंडा संघ या ठिकाणी या खेळपट्टीचा निश्चित फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार, कारण जर पाहायला गेलं तर रेवदंडा संघ या मैदानात सततचा जो सराव असतो तो रेवदंडा संघाचा चालू असल्यामुळे निश्चित त्याचा फायदा उठवण्याचा दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. या दरम्यान पार्थ आपलं आक्रमण जारी करतोय, आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. सुंदर चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु एक धाव मात्र निश्चित. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चेंडू निर्धाव जातोय. पार्थ सुद्धा सुंदर गोलंदाजी करण्यासाठी अलिबागचा असा प्रसिद्ध असणारा, एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा, या मैदानात निश्चित आपल्या अनुभवाचा फायदा उठवताना दिसतोय. या दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, तितक्याच सुंदररित्या खेळून काढतोय. एकच धाव मिळते या ठिकाणी आणि एका धावेनं धावसंख्या पोचते, ती म्हणजे 2 धावा धावफलकावर लागत आहेत. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज, पूर्णपणे जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय रेवदंडा संघाच्या फलंदाजांना. या दरम्यान स्ट्राईकला जातोय तो सुरेश पिटनाईक अर्थात बाबू. दरम्यान पार्थ आपल्या षटकातील हा पुढील चेंडू, यावेळेला मात्र भिरकावून देतोय, स्क्वेअर लेग पंचांच्या वरून जातोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. आणि आमचे गुणलेखक सांगतायत षटकार नंबर 52 या स्पर्धेतला. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येण्यासाठी. पार्थ पार्थ आपल्या षटकातील हा अखेरचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव मात्र निश्चित मिळाली. तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय, पहिलं षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण करायला गेलं तर पहिल्या षटकात रेवदंडा संघाकडून धावा जमवल्या जात आहेत, 10 धावा. तसं पाहायला गेलं तर अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण दोन्ही फलंदाज जी सलामीला आलेली जी जोडी होती त्यांनी पूर्णपणे अगदी खेळपट्टीचा चांगला अंदाज घेऊन, तसेच पार्थ याचं जे आक्रमण होतं अतिशय सुंदर गोलंदाजी होती, परंतु तितकंच व्यवस्थित खेळून एक मोठा फटका सुद्धा मारून निश्चित पद्धतीने रेवदंडा संघाची जमेची बाजू म्हणता येईल की पहिल्या षटकात एक चांगली सकारात्मक धावसंख्या जमवण्यात आतापर्यंत यश आलेलं दिसते आपल्याला रेवदंडा संघाला. दरम्यान अलिबाग संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित येतोय.
रोहित पाटील हा सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. निश्चित पद्धतीने या ठिकाणी या मैदानात रेवदंडा संघाला कुठेतरी कसं रोखायचं याचा चंग बांधला जातोय गोलंदाज रोहित याच्याकडून. पाहूया रोहित कशा पद्धतीने रेवदंडा संघाच्या या आक्रमणाला, अर्थात विशेष करून सुरेश याची जी फलंदाजी आहे, हात खोलून जी फलंदाजी आपण म्हणतो, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख असणार अशा सुरेशसाठी रोहित दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. या दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न करते स्क्वेअर लेगच्या शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 11 धावा धावफलकावर लागत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज सुरेश. दरम्यान रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेश अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा अलिबागचा आपल्या षटकातील हा पुढील चेंडू, हा मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. दोन्ही फलंदाजांकडून स्ट्राईक रोटेट होताना दिसते आपल्याला. एक धाव निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 धावा धावफलकावर लागत आहेत रेवदंडा संघाच्या. दरम्यान सुंदर गोलंदाजी करतोय, एकेरी धावांवर समाधान मानावं लावतोय गोलंदाज. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रोहित. या दरम्यान रोहित याचा हा चेंडू होता, जोरदार भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र प्रयत्न फसला जातोय, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावलेली राहते. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. जसं मी म्हटलं होतं, रेवदंडा संघाचे फलंदाज या ठिकाणी या खेळपट्टीचा फायदा उठवण्याचा निश्चित प्रयत्न करतील, परंतु गोलंदाज सुद्धा माहीर अतिशय वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो. या दरम्यान हा चेंडू आता मात्र या वेळेला पूर्णपणे गोलंदाज सुरेश याच्यावर हवी होताना दिसतोय. दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. फार सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात एक मोठा फटका जरूर आला होता, परंतु निश्चित दुसऱ्या षटकामध्ये चांगली या ठिकाणी सुरुवात करून दिलेली. दुसऱ्या षटकाचा जो शेवट होता तो सुद्धा अतिशय चांगला निर्धाव चेंडूनी करून दिलेला होता. रोहित याने सुंदर अशी या ठिकाणी अलिबाग संघाकडून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकला जातोय तो फलंदाज अविनाश.
मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये व्हॉलंटियर्सनी आपल्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे विजय मार्तंड संघाच्या. तसेच मी विनंती करतोय सन्माननीय भालचंद्रजी सारंग यांची ती या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे, त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे आपल्या समालोचन कक्षामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानात जातोय जिथे सामना रंगतोय. पार्थ आपलं आक्रमण जारी करताना दिसतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अविनाश याला. तिसऱ्या षटकातील पार्थ याचा हा पहिला चेंडू यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढतोय फलंदाज अविनाश. एक धाव मात्र निश्चित मिळते. तसं पाहायला गेलं तर अविनाशची फलंदाजी आहे ती कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ऑफ साईडचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो नेहमीच आपल्याला या खेळपट्टीवर अविनाश. मिड विकेट हे सुद्धा त्याचं फलंदाजी करतानाचा एक महत्वाचा अस्त्र आहे. मोठे पटके मिड विकेटच्या क्षेत्रात मारण्यात माहीर असणारा अविनाश याच्याकडून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रेवदंडा संघाला निश्चित अपेक्षा असणार आहेत. दरम्यान रिजवान आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय. कमीत कमी 3 धावा वाचवल्या जातात. निश्चित चौकार होईल असं वाटत होतं, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागते रेवदंडा संघाला. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 15 धावा धावपलकावर लागत आहेत. पार्थ सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेला अविनाश स्ट्राईकला जातोय. पुन्हा एकदा पार्थ. आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. अलगदरित्या सहज हातात चेंडू विसावला जातोय फलंदाज पार्थ. दरम्यान महेश फलंदाजीसाठी येतोय. महेश हा सुद्धा अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो. रेवदंडा संघासाठी एक अनुभवी असा विघ्नार्थ रेवदंडा संघाचा हा फलंदाज. दरम्यान पार्थ पुन्हा आपलं आक्रमण करण्यासाठी जारी होतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा उठवताना दिसतोय. यावेळेला मात्र बारीक समोर आहे. बारीक काय करतोय ते आपल्याला पाहायचं आहे, कारण निश्चित या खेळपट्टीचा बारीक फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया आपण. पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. तर आपल्याला नेहमीच आपण पाहतो की मर्यादित षटकांचे सामने असतात. गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करत असतात, परंतु एखादा जरी चेंडू फुलटॉस पडला किंवा ओरपीच चेंडू पडला तर निश्चित त्याचा फलंदाज फायदा उठवताना दिसतो आपल्याला. निश्चित त्याचाच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पार्थ याच्या या चेंडूवर दिसला. या दरम्यान आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे रेवदंडा संघाची 22 धावा धावपलकावर लागत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील अजून काही चेंडू. या दरम्यान पार्थ याचा पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. महेश याची बॅट काहीशी तलपताना आपल्याला दिसते. निश्चितच जमेची बाजू म्हणता येईल रेवदंडा संघासाठी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय. एक चौकार आणतोय, एक षटकार आणतोय.
निर्धारित पाहायला गेलं तर 10 या धावसंख्येवर खेळताना दिसतोय आपल्याला. या दरम्यान पार्थ आपल्या षटकातील हा अखेरचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. निश्चित चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. निश्चितच पाहायला गेलं तर अवघड सुरुवातच 30 धावा धावफलकावर लागत आहेत. निश्चित पाहायला गेलं तर अवघड सुरुवातच सकारात्मक बाजू निर्माण करून देते असं पाहायला जातंय. 30 धावसंख्या धावफलकावर लागते. निश्चित पाहायला गेलं तर अवघड सुरुवातच रेवदंडा संघासाठी जमेची बाजू म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकात केवळ 3 धावा आलेल्या होत्या, परंतु महेश याची काहीशी बॅट तलपली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने रेवदंडा संघाला या षटकात 17 धावा जमवता आल्या. परिणामात धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 30 धावा धावफलकावर लागत आहेत विघ्नहर्ता रेवदंडा संघाच्या. चौथं षटक घेऊन येतोय वैभव. या ठिकाणी आक्रमण करतोय. आपल्या कशा पद्धतीने रोखतोय ते पाहायचं आहे आपल्याला रेवदंडा संघाला, कारण महेश अर्थात बारीक याच्या स्वरूपात रेवदंडा संघानं तिसऱ्या षटकामध्ये चांगली धावगती जमवण्यात यश मिळवलेलं. सरासरी 10ची राखण्यात अद्याप यश आलेलं. जी पहिल्या षटकातली सरासरी होती तीच सरासरी राखण्यात या ठिकाणी यश आलेलं, परंतु यावेळेला वैभव आक्रमण करतोय. वैभव आपल्या षटकातील चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन येतोय. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय अलिबाग संघाकडून. चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय वैभव. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतो. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित मिळते रिजवान याला. तसं पाहायला गेलं तर रिजवान याची जी बॅट आहे ती आपल्याला अजूनही तलपताना दिसलेली नाही आहे, परंतु त्या ठिकाणी जी महेश यांनी जी सुरुवात केलेली आहे, 2 चांगले फलंदाज बाद झालेले असताना सुद्धा महेश यांनी एक चंग बांधला होता की आपल्या संघाला एक चांगली सुस्थितीत मजबूत अशी धावसंख्या उभारली तर निश्चित अलिबाग संघासमोर चांगलं आव्हान निर्माण करता येईल. त्याच्यामुळे महेश अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. दरम्यान गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पूर्णपणे अपयशी ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावलेली राहते ती म्हणजे रेवदंडा संघाची. 31 धावा धावफलकावर लागत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट करतो या ठिकाणी फलंदाजाला. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 धावा धावफलकावर लागत आहेत. आमचे गुणलेखक या ठिकाणी धरणे गुरुजी सांगतायत. अतिशय चाणाक्षपणे गुणलेखनाचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात असणाऱ्या स्पर्धांमध्ये करणारे आमचे धरणे गुरुजी या वेळेला सुद्धा या ठिकाणी या महत्वाच्या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत. या दरम्यान गोलंदाज आपलं थोडंसं नियंत्रण गमावतोय. यष्टीरक्षक मला वाटते काहीसं चेंज करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा विजय मार्तंड क्रीडा मंडळ आयोजित. दरम्यान गोलंदाज आपल्या षटकातील हा पुढील चेंडू. आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय आपल्याला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय रेवदंडा संघाला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे रेवदंडा संघाची 33. लॉस ऑफ 2 विकेट. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज वैभव आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. ओव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल निसटला जातोय. एक जीवनदान म्हणता येईल. दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होतोय. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 35 धावा. तसं पाहायला जातं क्रिकेटमध्ये, जर झेल सुटला किंवा झेल निसटला तर निश्चितपणे समोरचा फलंदाज असतो तो त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो, जीवनदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि निश्चित बारीक याला जीवनदान दिलेलं निश्चितपणे अलिबाग संघाला महाग जाते की काय. या दरम्यान हा मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा पंचांचा इशारा येतोय. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता. दंड ठोठावला जातो एका अवांतर धावेचा. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 धावा धावपलकावर लागत आहेत. या स्पर्धेतलं 25 अवांतर चेंडू जात आहेत अद्यापी. या दरम्यान गोलंदाज आपल्या षटकातील अखेरचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू होता. चेंडू ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर होता, परंतु त्या ठिकाणी पंच सांगतायत की षटक नंबर 4 समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर विघ्नहर्ता रेवदंडा संघ धावा जमवतोय ते म्हणजे 2/36. यानंतर होणारा सामना अचानक मित्रमंडळ पुरस्कृत हशिवरे व रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सन्मान्य सुरेंद्रजी म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय संपर्क साधा समालोचन कक्षात. या दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. पार्थ स्वतः चेंडू अडवतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. रिजवान याला या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे निर्णायक षटकात जे हनामारीत षटक म्हणून आपण ओळखतो या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक धाव येते. यामुळे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 धावा धावपलकावर लागत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र सुंदर चेंडू आता तितक्याच सुंदररित्या खेळून काढतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धाव संख्या होते ती म्हणजे 38 धावा धावपलकावर लागत आहेत. तसं पाहायला गेलं तर रेवदंडा संघाला मोठी धावसंख्या जमवण्यात अपयश आलेलं. या दरम्यान पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. काहीसा अपयशी ठरतोय कारण चेंडू टप्पा घेतल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. त्याच्यामुळे बॅटचा स्पेस मध्ये चेंडू येत नाही. त्याच्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. रिजवान मोठे प्रयत्न करतोय परंतु अपयशी ठरताना दिसतोय आपल्याला या खेळपट्टीवर. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आता पुरेपूर फायदा घेण्यात अपयशी ठरला जातोय फलंदाज. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39 धावा धावपलकावर लागत आहेत. अद्यापि 2 चेंडू अखेरच्या षटकातील बाकी आहेत. निश्चित बारीक याच्याकडून मोठी अपेक्षा असणार आहे रेवदंडा संघाला. या दरम्यान प्रतीक आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंचांचा इशारा येतोय. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय. चेंडू स्वैर घोषित केला जातोय. एक अवांतर धाव मिळते रेवदंडा संघाला. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 धावा धावपलकावर लागत आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या दरम्यान प्रतीक आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः पंकजच्या हातातून झेल निसटला जातोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांकडून परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे केवळ 41 धावा धावपलकावर लागत आहेत. 3 झेल अलिबाग संघाकडून निसटले जात आहेत. आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत की 3 झेल अद्याप अलिबाग संघाने या महत्वाच्या सामन्यामध्ये अर्थात त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये 3 झेल सोडलेले आहेत अद्यापि. या दरम्यान हा अखेरचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाज अपयशी ठरतोय. तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय. 5 षटकांचा षटक नंबर 5 पूर्ण होते. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांअखेर धावसंख्या होते ती म्हणजे 41 धावा जमवलेले आहेत आणि 42 धावांचं या ठिकाणी लक्ष अलिबाग संघासमोर. अलिबाग संघाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर अतिशय चांगली अशी फलंदाजी करणारे अलिबाग संघाचे फलंदाज निश्चितच
करतो अचानक मित्रमंडळ हसूरे आणि श्रवणी स्पोर्ट चौल दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2022 या स्पर्धेतला दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकात रेवदंडा संघानं 41 धावा जमवल्या आणि अलिबाग संघासमोर 42 धावांचं एक लक्ष उभं केलंय. कशा पद्धतीने धावा होतील, रेवदंडा संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने रोखतील किंवा अलिबाग संघाचे फलंदाज कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करण्यात लवकरात लवकर यशस्वी होतील हेच पाहण्यासाठी मी थेट पुन्हा एकदा घेऊन जातोय हिंदीमध्ये माझे साथी समालोचक यासिन सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद प्रितेश. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात ते आमचे साथी समालोचक प्रितेश म्हात्रे उर्फ पिंट्या म्हात्रे आणि आमचे गुणलेखक दरणे गुरुजी आणि त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे. अक्षय केबल टीव्ही या चॅनलवर सुद्धा ही स्पर्धा आपण पाहू शकता. तर अक्षय केबल यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार आणि ड्रीम्स क्रिकेटचे दोन्हीही टेक्निशियन्स यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आमचे कॅमेरामन, कारण कॅमेरा वर्क फार महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरिंग हे काम सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि मॅन्युअल स्कोरिंग आमचे दरणे गुरुजी तर अगदी उत्तम करतायत. 42 टू विन इन 5 ओव्हर्स. आलेले सर्व प्रेक्षक आमचे क्रिकेट रसिक यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मी. विघ्नहर्ता रेवदंडा विपक्ष साजिरी 11 अलिबाग या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय आणि जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये 42 धावांची गरज. तसं पाहिलं तर अगदी सोपं असं आव्हान, कारण विघ्नहर्ता रेवदंडा आणि साजिरी 11 अलिबाग अर्थात स्पेशली साजिरी 11 अलिबाग या संघामध्ये आपण पाहतोय आज पंकज जाधव आणि सलामीचा त्याचा साथीदार फलंदाज रोहित पाटील. हे दोन्हीही फलंदाज अर्थात अनुभवी आहेत, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. स्पेशली पंकज जाधव याच्याविषयी सांगण्याची काही गरज नाहीये, कारण संपूर्ण अलिबाग तालुका, रायगड जिल्हा किंबहुना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या खेळाडूनं आपलं स्वतःचं नाव मोठं केलंय, रोशन केलंय, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलंय असा हा खेळाडू. आणि रोहित पाटील हा सुद्धा एक अप्रतिम असा ऑलराऊंडर, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, बऱ्याच वेळा आपल्या संघाचा तारणहार म्हणून स्वतःला त्याने सिद्ध केलंय. असे हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. परंतु शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ अगदी वेगळा खेळ आहे. जे अन्य खेळ आहेत त्यांच्यापेक्षा याला एक वेगळं स्थान आहे, वेगळी ओळख आहे. या खेळामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नसतं. म्हणूनच प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव फार महत्वाची असते, किंबहुना प्रत्येक झेल हा सुद्धा फार महत्वाचा ठरत असतो. एखादी चूक किंवा एखादी धाव ही या सामन्याला कलाटणी देणारी होऊ शकते आणि हे बऱ्याच वेळा आपण पाहिले आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ अगदी एक आगळा वेगळा खेळ म्हणून परिचित आहे. तर वळूया मित्रांनो, सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. जी अंपायर जी का इशारा, पहला ओवर लेके आया है सुरेश पेटनाइक. बहुत ही लंबा एक्सपीरियंस उनके पास, 4-5 कदमों का रनअप, मगर गेंदबाजी में एक्यूरेसी, परफेक्शन नजर आता हुआ अक्सर नजर आता है. राइट आर्म ओवर द विकेट. आहा, देखिए मैंने इसी की बात की थी. इस गेंदबाज को मैं बहुत ही लंबे अरसे से